सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज दिनांक 16 सप्टेंबर 2020. बीकॉम भाग 3 बिझनेस एन्व्हायरमेंट. आपण यापूर्वी हे पाहिलेलं आहे की शेतीमाल किंमतविषयक धोरणाची वैशिष्ट्ये किंवा शेतीमाल किंमतविषयक धोरण आणि शेतमाल किंमत स्थिरीकरणासाठी सुचवलेल्या उपाययोजना हे आपण पाहिलेले आहेत आत्तापर्यंत. आपण आता पहिले जे मुद्दे झालेले आहेत उपाययोजनांच्या मध्ये ते सगळ्या किमतींचे प्रकार झालेले आहेत आणि त्यामध्ये वेअरहाऊसिंग, रेग्युलेटेड मार्केट्स, हाय पॉवर्ड प्राइस मेकॅनिझम बोर्ड असे 8 मुद्दे झालेले आहेत. 9वा मुद्दा नॅशनल क्रॉप फोरकास्टिंग सेंटर. याची स्थापना 1999ला झालेली आहे. म्हणजे उच्चाधिकार पाहणी मंडळ, नॅशनल क्रॉप फोरकास्टिंग कॉर्पोरेशन, राष्ट्रीय पीक अंदाज केंद्राची स्थापना 1999. नॅशनल क्रॉप फोरकास्टिंग सेंटर, राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र याची स्थापना 1999ला केंद्र सरकारने केली. जेव्हा शेतीमालाच्या किमतीमध्ये अस्थिरता निर्माण होणार आहे याचा अंदाज आला सरकारला, तर किंमत स्थिरतेच्या दृष्टीने आवश्यक त्या हालचाली हे केंद्र करते आणि त्यानुसार सरकारचा हस्तक्षेप होतो. राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र हे किमतींचा अंदाज घेते, प्रमुख पिकांच्या किमतींचा अंदाज घेते आणि किमतीमध्ये थोडासा फेरबदल होणार आहे, मोठा फेरबदल होणार आहे याचा अंदाज आल्यानंतर केंद्र सरकारला हे मंडळ सूचना देते, सल्ला देते. किंमत नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सरकार मग आपला हस्तक्षेप करते. सरकारचा हस्तक्षेप वाढतो, गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप यामध्ये वाढतो आणि त्यामुळे मग किमतीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये याचे उपाय सरकार योजते. म्हणून हे केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम करते, सरकारला सावध करते, आगाऊ सूचना देते. त्यानंतर 10वा मुद्दा ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस कमिशन ऑफ इंडिया 1965. This commission has been established at the year of 1965. Ashok Mehta Committee recommended. Ashok Mehta Committee has been recommended to central government to establish this type of commission and do the needful. अशोक मेहता समितीने ही शिफारस केली आणि 1965 शेतमाल खर्च व किंमत आयोगाची स्थापना सरकारने केली. यामध्ये गहू, तांदूळ, तेलबिया, ताग, ऊस, कापूस, मका, ज्वारी, बाजरी, प्रमुख कडधान्ये या सर्व पिकांच्या किमती किती निश्चित कराव्यात, त्यांचा उत्पादन खर्च किती आहे,
त्यानुसार हा आयोग केंद्र सरकारला शिफारस करतो. त्यांच्या उत्पादन खर्च या पिकांचा कोणता आहे, किती आहे उत्पादन खर्च, आणि त्यानुसार या शेतीमालाच्या किमती किती निश्चित कराव्यात. हे सरकारी खरेदी किमती, किमान आधार किमती कशा निश्चित कराव्यात याची एक पद्धत या आयोगाकडे, आणि आयोगाच्या सूत्रानुसार, पद्धतीनुसार त्याचा उत्पादन खर्च निश्चित केला जातो. आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, उत्पादन वाढीसाठी प्रेरणा टिकून राहावी या दृष्टिकोनातून हा आयोग सरकारला त्या शेतीमालाच्या किमतीबद्दल शिफारसी करतो. या शिफारसी सरकारला बंधनकारक नाहीत, पण सामान्यतः सरकार खर्चाचा विचार करून, शेतकऱ्यांची परिस्थिती विचारात घेऊन, शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होऊ नये या दृष्टीने सरकार या प्रमुख शिफारसी बहुतेक वेळा सरकार स्वीकारते. आणि म्हणून किमतीमधील मोठे चढउतार जे आहेत, शेतीमालाच्या किंमत घटण्यामुळे होणारे जे नुकसान आहे, ते नुकसान यामुळं टाळलं जातं. मग शेतमाल खर्च व किंमत आयोगाची भूमिका या दृष्टीनं महत्त्वाची आहे. सरकार मोठ्या प्रमाणावर खरेदी करते शेतीमालाची, प्रमुख अन्नधान्याची, आणि त्यामुळे मोठा साठा सरकारला करता येतो. आणि त्यामुळे किमतीवर नियंत्रण सरकार ठेवण्याचा प्रयत्न करते. सरकारी खरेदी किमती, अनुदानाच्या किमती, अनुदान किती द्यायचे हे सर्व सरकार ठरवते. आणि त्यामुळे याबाबत सरकारला सल्ला देण्याचे काम हा आयोग करतो आणि सरकार त्यानुसार निर्णय घेते. यानंतर 11वा मुद्दा आहे तो म्हणजे व्हेरियस कॉर्पोरेशन. गव्हर्नमेंट हॅज एस्टॅब्लिश्ड व्हेरियस क्रॉप कॉर्पोरेशन्स इन आवर कंट्री. सरकारने विविध महामंडळांची स्थापना केलेली आहे. यातलं आपण बघितलं की 1965 सरकारने शेतमाल खर्च व किंमत आयोगाची स्थापना केली. 1965 सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI भारतीय अन्न महामंडळाची स्थापना सरकारने केली. आणि हे अन्न महामंडळ 1969 पासून अन्नधान्याची खरेदी, साठवणूक, अन्नधान्याची वाहतूक, अन्नधान्याचे वाटप, 1969 पासून भारतीय अन्न महामंडळ सरकारसाठी आणि जनतेसाठी हे काम करत आहे. गोडाऊनची संख्या, क्षमता वाढवलेली आहे. अनेक गोडाऊनची निर्मिती महामंडळाने केलेली आहे, अन्न महामंडळाने. त्यानंतर सरकारने 1970 भारतीय कापूस महामंडळाची स्थापना केली. ऑल इंडिया कॉटन कॉर्पोरेशनची स्थापना 1970 भारत सरकारने केली. आणि हे महामंडळ शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करते, विक्री करते, वाटप करते त्याचे. तसेच कापूस आयात करायचा असेल तर ते काम या मंडळाकडून केले जाते. 1971 भारतीय ताग महामंडळाची स्थापना केली. आणि त्यामुळे ही सर्व महामंडळे विविध पिकांची, शेतीमालाची खरेदी करतात. त्यानंतर त्याची विक्रीसुद्धा करतात. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. हे कापूस, ताग, त्यानंतर विविध प्रकारचे अन्नधान्य याची खरेदी सरकार करते. आणि म्हणून विविध महामंडळांच्या स्थापनेमुळे शेतीमालास योग्य दर मिळण्यासाठी मदत झालेली आहे. त्यानंतर साधारणतः हे 11 मुद्दे आहेत. शेतीमालाच्या किंमत स्थिरीकरणासाठी योजलेले उपाय किंवा योजावयाचे उपाय याची चर्चा या 11 मुद्द्यांच्या आधारे केलेली आहे. त्यानंतर
भारत सरकारने जे आत्तापर्यंत शेतमाल किंमतीविषयक धोरण स्वीकारलेले आहे, शेतीमाल किंमत स्थिरीकरणाचे जे उपाय योजलेले आहेत, जे धोरण स्वीकारले, त्याचे मूल्यमापन इव्हॅल्युएशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी इन इंडिया या शेतमाल किंमत स्थिरीकरणाच्या धोरणाचे मूल्यमापन पुढील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. त्यातला पहिला मुद्दा इन्क्रीज इन ॲग्रिकल्चरल प्राइसेस. प्रमुख शेतीमालाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. शेतमाल किंमत योग्य रीतीने शेतकऱ्यांना मिळावी, उत्पादन वाढ करावी या दृष्टिकोनातून किमती प्रेरणादायक असल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने सरकारने तशा हमी किमती वगैरे वाढवून दिल्या. पिकांना आधारभूत किमती, सरकारी खरेदी किमती आणि या किमती वाढवल्यामुळे शेतीमालाच्या उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना, शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न मिळण्यास मदत झालेली आहे आणि त्यामुळे शेतीमालाचे किमती जे आहेत त्या वाढलेल्या. 1965 ते 75 या काळात, या 10 वर्षांच्या काळात, 1965 ते 1975 या 10 वर्षांच्या काळात सुमारे 9.5% या वेगाने किमती वाढलेल्या आहेत प्रमुख शेतीमालाच्या, आणि बिगर शेतीमालाच्या 8% वाढलेल्या आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की शेतीमालाच्या किमती 65 ते 75 या 10 वर्षात इतर मालापेक्षा जास्त वाढलेले आहेत. आणि शेतीमालाच्या किमतीमध्ये 2017मध्ये जी वाढ झालेली आहे, सरकारने हमी किमती वाढवून दिल्या केंद्र सरकारने, आणि केंद्र सरकारने असे उद्दिष्ट निश्चित केले की सन 2022मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे. या दृष्टीने शेतकऱ्यांना हमी किमती, आधार किमती, वैधानिक किमती सरकारने गेल्या 1-2 वर्षामध्ये वाढवून दिलेले आहेत या किमती, आणि त्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या आहेत, गव्हाच्या, तांदळाच्या किमती वाढलेल्या आहेत, आणि त्याचा फायदा झाला शेतकऱ्यांना. इन्क्रीज इन मार्केटेबल सरप्लस. विक्रेय वाढाव्यामध्ये वाढ झालेली आहे शेतीमालाच्या. शेतीमालाचा जो विक्रेय वाढावा आहे त्याच्यामध्ये वाढ झाली. सरकारने उत्पादन वाढीसाठी अनेक उपाय योजले. हमी किमती वाढवल्या, आधार किमती वाढवल्या, खतांची उपलब्धता केली, कर्जपुरवठ्याची उपलब्धता केली, बी बियाणांची उपलब्धता केली, त्यांचा पुरवठा व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले. शेतमाल साठवणुकीच्या कोल्ड स्टोरेजची संख्या वाढलेली. अशा अनेक उपायांच्यामुळे उत्पादन वाढले. विविध शेतीमालाचे उत्पादन एवढे वाढले की शेतकऱ्याला आपल्या गरजे एवढ्या शेतीमाल ठेवून उर्वरित शेतीमाल बाजारपेठेमध्ये विकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. शेतकरी हे यशस्वी ठरले. विक्रेय वाढावा निर्माण व्हावा, म्हणजे उत्पादन वाढ करण्यात शेतकरी यशस्वी ठरले. विक्रेय वाढावा निर्माण करता आला, ज्यामुळे बाजारपेठेतल्या वाढत्या किमतींचा लाभ उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना त्यामुळे घेता आला. यानंतर तिसरा मुद्दा की इन्क्रीज इन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. शेतीच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली. शेतीच्या उत्पादनामध्ये म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, ऊस, कापूस अशा प्रमुख शेतीमालामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उत्पादनात वाढ झाली, तसेच उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ झाली. भारतात अन्नधान्याचे उत्पादन 2018-19 या पूर्ण झालेल्या वर्षात अन्नधान्याचं उत्पादन
29,38,00,000 टन झालेले आहे. ते जवळजवळ 29,30,00,000 टन शेतीमालाचं उत्पादन, विक्रमी उत्पादन गेल्या वर्षी आपल्या देशामध्ये झालं. 29,30,00,000 टन एवढं विक्रमी उत्पादन शेतीमालाचं झालेलं आहे. आणि एवढं उत्पादन होण्यासाठी सरकारने केलेल्या पायाभूत सोयीसुविधा, सरकारने स्वीकारलेले किंमतविषयक धोरण हे सहाय्यभूत ठरलेले आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात उत्पादनात वाढ झाली. साखर उत्पादनात भारत हा एक मोठा देश आहे जगातला. सर्वाधिक साखरेचे उत्पादन ब्राझील आणि भारत या 2 देशामध्ये होते. कधी भारताचा क्रमांक असतोय तर कधी ब्राझीलचा पहिला क्रमांक असतोय. भारत हा जगातील एक सर्वात मोठा साखर उत्पादन करणारा देश. भारत हा जगातील सर्वाधिक अन्नधान्याचं उत्पादन करणारा देश. आणि त्यामुळे अनेक फळांच्या आणि भाजीपाल्याच्या बाबतीत भारताचे उत्पादन जगात सर्वात जास्त आहे. दुधाचे उत्पादन भारतात जास्त आहे. आणि म्हणून अशा देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करण्यामध्ये जे यश आलं त्याला कारण सरकारचे हे धोरण आहे. शेतमालाच्या किंमत स्थिरीकरणामध्ये जे उपाय योजले ते या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ कन्झ्युमर्स वेलफेअर, ग्राहक हिताचे संरक्षण केलेले सरकारने. आपल्या देशात 1980ला सरकारने ग्राहक संरक्षण कायदा केला. 2019ला नवीन ग्राहक संरक्षण कायदा सरकारने केलेला आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. लहान शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन, त्यानंतर कारखान्यात काम करणारा कामगार वर्ग, या सर्वांना योग्य किमतीमध्ये अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी सरकारने 1 रुपये, 2 रुपये आणि 3 रुपये किलो अन्नधान्य, गहू, तांदूळ असं सरकारनं विकायला सुरुवात केली. त्यामुळे सरकार स्वतः शेतकऱ्यांकडनं खरेदी करताना जास्त किमतीला करते आणि अनुदान देऊन, सबसिडी देऊन लोकांना कमी किमतीला अन्नधान्य गरीब लोकांना विकते. प्रोटेक्शन ऑफ कन्झ्युमर्स वेलफेअर, ग्राहकांच्या हिताचे याद्वारे सरकार रक्षण करते. गरिबांना धान्य मिळते, कमी किमतीमध्ये धान्य मिळते, अल्प किमतीमध्ये धान्य मिळते. पण उत्पादक शेतकऱ्यांकडनं थोड्या अधिक किमतीला धान्य खरेदी केली जाते. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा याच्यामध्ये फायदा झाला आणि ग्राहकांचं सुद्धा हित झालं. ग्राहकांना वेळोवेळी पुरेशा प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध इत्यादी वस्तू मिळाल्या. सार्वजनिक रास्त धान्य दुकानातून PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक धान्य दुकानातून लोकांना एका किमान भावामध्ये प्रमुख शेतीमाल, अन्नधान्य उपलब्ध व्हायला मदत झालेली आहे. आणि म्हणून या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला शेतमाल किंमतविषयक धोरणाचे मूल्यमापन करता येते. एक म्हणजे शेतीमालाच्या किमती वाढत आहेत, शेतीमालाचा विक्रीय वाढावा वाढत आहे आणि एकूण शेतीचं उत्पादन वाढलेलं आहे आणि ग्राहकांचे सुद्धा कल्याण यामध्ये वाढतच आहे. आणि म्हणून शेतमाल किंमतविषयक धोरणाचं मूल्यमापन करत असताना आपल्याला ह्या जमेच्या बाजू निश्चितपणे सांगता येतील. या धोरणाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे किंमतविषयक धोरणाला. तरीसुद्धा अजून उद्दिष्टाप्रमाणे वाटचाल करता येत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी येतात, तात्कालिक अडचणी असतात, परिस्थितीच्या काही अडचणी असतात. त्यामुळे शेतमाल किंमतविषयक धोरण भारत सरकारचे हे पूर्णपणे अभ्यासल्यानंतर लक्षात येईल की सरकारला आपल्या हालचाली, हस्तक्षेप अर्थव्यवस्थेत गतीने केला पाहिजे या पुढच्या काळात. त्यामुळे संभाव्य नुकसानापासून ग्राहक वर्ग आणि उत्पादक वर्ग यांचे
नुकसान, त्यामुळे होणारे नुकसान, संभाव्य नुकसान यामुळे टळू शकते. धन्यवाद.